नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण महिलांना व्यवसायाकरिता जी कर्ज योजना राबवली जाते, केंद्र सरकार मार्फत जी कर्ज योजना राबवली जाते तिचं नाव आहे स्वर्णिमा योजना, स्वर्णिमा कर्ज योजना। आता या योजनेमध्ये बऱ्याचशा जणांचा असा प्रॉब्लेम आहे की यामध्ये अर्ज कसा करायचा हेच माहित नाही, कारण त्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नाहीये। मग नेमका अर्ज करायचा कसा याबद्दलची सविस्तर माहिती, काय काय कागदपत्र लागणार, कशा कशा पद्धतीने आपण अर्ज करू शकता, या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। ए टू झेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे कुठेही न थांबता हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, जेणेकरून प्रत्येक महिलेला अर्ज करताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता मुळात ही योजना केंद्र शासनाची आहे, परंतु केंद्र शासनाचा कोणताच असा पोर्टल नाहीये ज्या पोर्टलवर आपण अर्ज दाखल करू शकतो, किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील कसा अर्ज करायचा याबद्दल सुद्धा बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नाहीये। म्हणून या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। एमडी टायटॅनिक चॅनल मध्ये जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा महिला भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो किंवा ज्या या योजनेसाठी पात्र असू शकतात। तर चला मित्रांनो, या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। आता आपण थंबनेल पाहून आलाय म्हणजे आपल्याला ही योजना आहे हे तर कन्फर्म माहिती आहे, त्याबद्दल मी तुम्हाला या योजनेबद्दल थोडी माहिती डायरेक्ट स्क्रीनवर देऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला तर आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन या योजनेबद्दलची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। चला आपण गुगल क्रोम मध्ये माय स्कीम म्हणून सर्च करूयात। माय स्कीम सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपल्याला आज कोणत्या योजनेविषयी माहिती बघायची त्या योजनेचे मी तुम्हाला डायरेक्ट नाव टाकून दाखवतो। स्वर्णिमा। आता न्यू स्वर्णिमा स्कीम फॉर वुमेन यामध्ये त्यात मराठी नाहीये, मी तुम्हाला असं सांगतो, या योजनेच्या मार्फत ज्या काय महिला उद्योजक आहेत त्या महिला उद्योजकांना, ज्या मागासवर्गीय महिला उद्योजक आहेत त्यांना 2 लाख रुपये 5% पर ॲन्युअम आता मी तुम्हाला मराठीत सांगतो, हे डायरेक्ट इंग्लिश वाचलं की तुमच्या लक्षात यायचं नाही, त्यामुळे मराठीमध्येच वाचून सांगतो की महिलांना 2 लाख रुपये कर्ज वितरित केलं जाणार आहे, ज्यामध्ये 5% वार्षिक अॅन्युअल चार्ज जे असणार आहे, जे इंटरेस्ट रेट असणार आहे तो 5% घेतला जाणार आहे। आता यात एससी एससी अशा कॅटेगरी वेगवेगळ्या एजन्सी आहेत, त्या एजन्सीच्या बद्दल सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती पूर्ण सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। तुम्हाला यामध्ये थांबा, थोडं चेंज करता आलं तर पाहतो। हा, मग थोडं लक्षात येईल तुमच्या सुद्धा की व्हिडिओमध्ये काय सांगायला चालू आहे। त्यामुळे 2 लाख दरवर्षी 5% पर्यंत कर्ज मिळवण्यासाठी मुदत कर्ज योजना। आता हे थोडं ट्रान्सलेटरमुळे थोडं ऑड वाटतंय, परंतु मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। आता ही जी योजना आहे ही एनबीसी एफडीसी ह्या मार्फत राबवली जाते। आता एनबीसी एफडीसी चा लॉंग फॉर्म काय ह्याची तुम्हाला मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो, त्यानुसार तुम्ही अधिक माहिती घ्यायची असेल तर घ्या, परंतु योजना काय आहे, योजनेत काय पात्रता लागते, कसा अर्ज करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या राज्य चॅनलायझिंग एजन्सीद्वारे लागू केली आहे। आता या योजनेमार्फत फायदे काय आहेत, स्वयंरोजगारासाठी 2 लाख ऍट 5% प्रतिवर्ष अनुदानाची रक्कम। आता 5% व्याजदराने हे आपल्याला कर्ज दिलं जाणार आहे। आता लाभार्थी महिलेला 2 लाख पर्यंतच्या प्रकल्पावर स्वतःच्या कोणत्याही रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नाही। आता 2 लाख रुपयापर्यंत जर तुमचा व्यवसाय 2 लाख रुपयाच्या आतमध्ये जर चालू होत असेल, जर तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुमचा प्रकल्प अहवालातील जो खर्च आहे तो 2 लाख रुपयाच्या आतमध्ये जर असेल तर तुम्हाला या योजने अंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला स्वतःचा या व्यवसाय करण्यासाठी 1 रुपया लागणार नाहीये, हे लक्षात असू द्या। आता याची पात्रता अर्जदार महिला असणे आवश्यक आहे, अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षाचे असणे आवश्यक आहे, अर्जदार उद्योजक असणे आवश्यक आहे, अर्जदाराचे एकूण वार्षिक कौटुंबिक वार्षिक उत्पन्न। आता वार्षिक उत्पन्न कौटुंबिक वार्षिक उत्पन्न बऱ्याच जणांना हाच प्रॉब्लेम येतो की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडिव्हिज्युअल की पती पत्नीचं। आता कुटुंबाचे म्हणल्यानंतर मी तुम्हाला एक पहिलं याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, कुटुंबाचं पती आणि पत्नी प्लस 18 वर्षाच्या आतील मुलं एवढंच कुटुंबामध्ये येतं। बाकीचे तुम्ही कुटुंब म्हणले की थोडं लांबच जाऊ नका, कुटुंबामध्ये पती पत्नी आणि मुलं यांचंच वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे। आता अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आहे,
परंतु ही अर्ज प्रक्रिया ऑफलाईन नेमकं करायचा कसा अर्ज, हेच बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता आवश्यक कागदपत्रे: ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र आरक्षित प्रवर्गासाठी आणि अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो. आता यामध्ये विशेष असं काही डॉक्युमेंटेशन दिलेलं नाहीये, त्यामुळं डॉक्युमेंटेशन असं विशेष नसल्यामुळं आपल्याला अर्ज करण्यासाठी जे काय कागदपत्र लागणार आहेत ते आपल्यापाशी सहज अवेलेबल असणार आहेत. आता अर्ज करायचा आहे, नेमका अर्ज कशा पद्धतीने करायचा किंवा ज्या नोडल एजन्सी सांगितलेलं आहे त्या नोडल एजन्सी कोणत्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे घेऊयात. चला तर बघूयात आपण पुढे कसे नोडल एजन्सीचे काम चालतं. या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज मध्ये, लोन्स मध्ये जे काही चॅनल पार्टनर्स आहेत, जे काही नोडल एजन्सीज आहेत त्यांचे नाव या ठिकाणी आपल्याला दिलेले. आता प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळ्या नोडल एजन्सीत तुम्ही डायरेक्ट या योजनेचा लाभ घेण्यासाठी, असं डायरेक्ट या योजनेत सहभाग होण्यासाठी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे क्रायटेरिया, वेगवेगळे नाव, वेगवेगळ्या नावानुसार या योजनेचा लाभ दिला जातो. परंतु जी स्वर्णिमा योजना आहे याच्या मार्फत केंद्र शासनाकडून जे काही निधी दिला जातो हाच राज्य शासन घेतं आणि हाच निधी पुढे आपल्या राज्यातील जी काही योजना असेल त्या योजनेच्या नावाने हा निधी वितरित करतं. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून आता आपण आपल्या महाराष्ट्रासाठी पाहूयात, बाकीचं आपल्याला काही घेणं देणं नाहीये. तर महाराष्ट्र, या ठिकाणी महाराष्ट्राचे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला ही लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे जे काही संकेतस्थळ आहे msobcfd.org या संकेतस्थळावर या संकेतस्थळावर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेले महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित. आता या ठिकाणी जे काय आहे सर्व जिल्हे, आता काय दिलं, आता ते बाकीचं काय नाही, सगळे पात्र, त्यामुळे मी काय ते वाचित नाही, जाऊ द्या त्याविषयी सोडून. आता आपल्याला अर्ज करायचा. अर्ज करण्यासाठी आता बऱ्याच जणांना स्वर्णिमामध्ये अर्ज करायचा, परंतु स्वर्णिमाचा अर्ज करण्याची पद्धत एवढी किचकट आहे किंवा त्यासाठी कुठे अर्ज करायचा हेच माहित नाही बऱ्याच जणांना, किंवा जी का नोडल एजन्सी त्यावर काम करत नाही. नोडल एजन्सीने आपलं काहीतरी स्पेसिफिक नाव दिलंय, तीच योजना केंद्र शासनाच्या योजनेमार्फत याचा लाभ दिला जातो, त्याचाच निधी इकडे वितरित केला जातो, परंतु वेगळ्या नावाने केला जातो. म्हणून बऱ्याच महिलांना आणि उद्योजिका महिलांना या योजनेचा अर्ज कसा करायचा हेच कन्फ्युजन आहे. त्यामुळे ही योजना नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, परंतु आजच्या व्हिडिओमधून मी आपल्याला ते सिद्ध करून दाखवतो या योजनेमार्फत कसा लाभ दिला जातो. आणि जर आपल्याला त्या ठिकाणी तसा जरी अर्ज करायचा असेल तरी सुद्धा आपण करू शकता, परंतु तो अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या कलेक्टर ऑफिस मध्ये अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. हा पण अर्ज कलेक्टर ऑफिस मध्ये दाखल करायचा. परंतु जे नोडल एजन्सीच आहे डायरेक्ट केंद्र शासनाच्या पोर्टलवर किंवा केंद्र शासनामार्फत ही योजना चालत नाही. केंद्र शासनाचा निधीच आहे, निधी केंद्र शासनाचाच आहे, परंतु योजना राबवण्यासाठी जे काही नोडल एजन्सी स्टेट वाईज ज्या राबवल्या जातात, राज्यावाईज ज्या आहेत नोडल एजन्सी त्यांच्या मार्फत हे राबवलं जातं. म्हणून थोडं लक्षात असू द्या या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा याबद्दल मी आता माहिती सांगतो. आता या ठिकाणी तुम्हाला जे काय व्यवसाय करायचे आहेत, वेगवेगळे किराणा दुकान असेल, तुमचं ब्युटी पार्लर असेल, तुमचे काय वेगवेगळे काय जे व्यवसाय असतील, तुमच्या मसाल्याचे असतील, महिलांचे काय किराणा ब्युटी पार्लरचे असतील, मशीन कामाचे असतील, वेगवेगळ्यासाठी वेगवेगळे अर्ज तुम्ही करू शकता. आता बरेच व्यवसायामध्ये येतात, त्यामुळं आता इथं काय इथं दोन आहेत बघा. आता महामंडळ उपकंपनी, आता हे महामंडळाची उपकंपनी म्हणून दिलेलं आहे. आता मी तुम्हाला ते सांगितलं होतं जे काय नोडल एजन्सीज आहेत, आता महाराष्ट्राची ही एक नोडल एजन्सी त्या योजनेमार्फत राबवलं जातं. आता या ठिकाणी बघूयात आपण अर्ज करण्याची कशी पद्धत आहे, काय आहे. आता हे काय संत काशिबा गुरु युवा आर्थिक विकास महामंडळ. आता हे महामंडळ जे आहे, हे महामंडळ कोणाचं काम करतं की जी काय स्वर्णिमा योजना आहे, जी काय केंद्र शासनाची योजना आहे NBCFDC याच्या अंतर्गत ही एक नोडल एजन्सी, आणि ही एजन्सी स्वतः काम करते की या योजनेच्या मार्फत जे काय क्रायटेरिया असेल, जे काय नियम असेल त्या नियमातून या लोकांना लाभ देण्यासाठी. आता या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकताय. आणि दुसरं एक आहे, आणखी मी तुम्हाला आता दाखवतो, जगत ज्योती. असे दोन वेगवेगळ्या नोडल एजन्सीज आहेत, त्या वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत आपण अर्ज करू शकताय. आता जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि संत काशिबा गुरु युवा आर्थिक विकास महामंडळ अशा दोन्ही उपक्रमातून वेगवेगळे अर्ज करता येतात. वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार, वेगवेगळ्या योजनानुसार यात अर्ज. आता यात जो लाभ दिला जाणार आहे हा लाभ पूर्ण कुणाचा असणार आहे,
की जी काय आपले एनबीसी एफडीसी आपण जे पाहिलं केंद्र शासनाचा त्यांचाच निधी या योजनेच्या मार्फत लाभार्थ्यांना दिला जाणार आहे। या योजनेच्या मार्फत आपण रजिस्ट्रेशन करून कर्ज मिळवू शकता। सेम क्रायटेरिया सेम पात्रता आहेत, त्यामुळे अर्ज कसा करायचा हे जे स्वर्णिमासाठी बऱ्याच जणांचा प्रश्न होता तो या ठिकाणी मी आपला क्लिअर करतोय। आता इथं कर्ज मागणी अर्ज, आता जो काय अर्ज आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा कर्ज घेऊ शकता यामध्ये। आता महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, आता कर्ज मागणी अर्ज 20% बीज भांडवल योजना आणि थेट कर्ज योजना 1 लाख रुपयापर्यंत। आता या मार्फत तुम्ही जाऊ शकता, या ठिकाणी तुम्ही पहा। आता यात आणखी एक विषय, जे काय तुम्ही आपण जे स्वर्णिमा योजना पाहिली त्या मार्फत आणि नोडल एजन्सी मार्फत, स्वर्णिमा योजनेमार्फत तुम्हाला 95% निधी दिला जातो। जे काय तुमचं आहे कर्ज त्यातलं 95% आणि 5% निधी हा तुमचा नोडल एजन्सी मार्फत दिला जातो, म्हणजे जे तुमच्या स्टेट वाईज आहेत त्यांच्या मार्फत दिला जातो। परंतु याचे जे कर्जाचं जे व्याजाचा डिफरन्स दोन्हीमध्ये आहे, जे तुम्ही नोडल एजन्सीकडून कर्ज घेता ते तुम्हाला 5% प्रतिवर्षप्रमाणे व्याज आकारतं, आणि जे काय तुम्ही केंद्र स्वर्ण योजनेमार्फत जो 95% निधी घेणार आहे त्या निधीला तुम्हाला 2% वार्षिक कर्ज व्याज आकारलं जात आहे। आता हा तुमचा नोडल एजन्सी मार्फतचा जो काय फॉर्म आहे त्या फॉर्म भरायचा, त्यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती भरायची आहे। हा फॉर्म मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो। जी काय तुम्हाला माहिती हवी असेल त्या सर्व लिंक मी जेवढ्या आतापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक सांगितल्या त्या सगळ्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल असतील। हा फॉर्म सुद्धा पीडीएफ स्वरूपात डायरेक्ट तिथे देतो। हा फॉर्म भरायचा, आता हा कसा लिहायचा काय करायचं हे तर सांगणं काही आवश्यक नाही असं मला तरी वाटतं। जरी काय अडचण असेल तर कमेंट मध्ये विचारा, किंवा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन असाल, टेलिग्रामवर जॉईन असाल तर तिथं मेसेज करा, तिथं सुद्धा तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करू। आता हा फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म द्यायचा कुठं? फॉर्म तर ऑफलाईन आहे, मग जमा कुठं करायचा? तर हा फॉर्म ज्यावेळेस आपल्याला जमा करायचा आहे त्यावेळेस हा फॉर्म आपण आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, यासाठी एक स्पेशल व्यक्ती आहे, स्पेशल व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक या समितीचा जिल्हा व्यवस्थापक जे काय पद असेल ज्याला एक नेमणूक दिलेली आहे त्या व्यक्तीकडे हा अर्ज, याचे सगळे कागदपत्र हे सगळे त्याची प्रोसेस ही तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। शिवाय तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता। परंतु ऑनलाईन जरी आपण अर्ज केला, लक्षात असू द्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण ऑनलाईन अर्ज करणार आहे, त्या अर्जाची सुद्धा प्रत आपल्याला त्या अर्जावर जे काय पडताळणी होणार आहे ती पूर्ण आपल्या जिल्हा व्यवस्थापक जी समिती आहे त्या समितीमार्फतच केली जाणार आहे। त्यामुळे आपण जरी ऑनलाईन जरी अर्ज दाखल केला तरी त्याचे जे काय आपल्याला पोच पावती मिळणार आहे ती पोच पावती आपल्याला आपल्या जिल्हा व्यवस्थापक जे काय महामंडळ आहे त्या महामंडळाची मी तुम्हाला आता नावं सांगितले जे दाखवले त्या महामंडळाचं, त्याचं जर तुमच्या जिल्ह्यात जर स्पेशल ऑफिस असेल तर त्या स्पेशल ऑफिसला जाऊन व्हिजिट करा। जर नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी त्यांची माहिती घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल हे ऑफिस या ठिकाणी किंवा याचं काम यांच्याकडे, त्या मार्फत त्याची पुढील प्रक्रिया तुम्ही करू शकता। हा अर्ज जरी ऑनलाईन तुम्ही करता येत असला, महाराष्ट्र राज्य शासनाकडून जरी त्यासाठी पोर्टल दिले असले आणि ऑनलाईन अर्ज आपल्याला दाखल करता येत असला तरी त्या अर्जाची पूर्ण पूर्तता आणि कार्यवाही जी होणार आहे ती ऑफलाईन पद्धतीनेच होते। आणखी पूर्ण प्रोसेस ऑनलाईन नाहीये, तुम्ही फक्त ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता। त्याची जे काय आपल्याला रिसिप्ट मिळणार आहे, त्याची अर्ज दाखल केल्याची जी पावती मिळणार आहे ती पावती आणि तुमचे कागदपत्र घेऊन तुम्ही जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून त्या ठिकाणी जमा करा। किंवा जर आपल्या जिल्ह्यात आपल्याला जर हे ऑफिस माहित असेल या ठिकाणी आहे तर त्या ऑफिस मध्ये जाऊन जे काय जिल्हा व्यवस्थापक असतील त्यांच्यासोबत संपर्क करून या योजनेमध्ये अर्ज सादर करू शकता। आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता, हा प्रश्न मी जवळपास सगळा क्लिअर केलेला आहे की स्वर्णिमा योजनेत अर्ज कसा करायचा। आता स्वर्णिमा योजनाच आहे, आता मी तुम्हाला या योजनेत तुम्हाला दाखवलं वेगवेगळे नाव आहेत, परंतु ही योजना राबवली कशी जाते की जी काय नोडल एजन्सी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाची नोडल एजन्सी आहे, त्या एजन्सी मार्फत ही योजना राबवली जाते। परंतु ह्या एजन्सीला निधी पुरवण्याचं काम जे करतं ते केंद्र शासनाची स्वर्णिमा योजना आहे, त्या योजनेमार्फत निधी येतो। हा निधी आपल्याला इकडं जी का नोडल एजन्सी स्टेटची त्या नोडल एजन्सी मार्फत वेगळ्या नावाने मिळत असेल किंवा कशी मिळत असेल, परंतु आपल्याला ती दिली जाते। आता आजपर्यंत मला सुद्धा युट्यूबवर कुठंच हा व्हिडिओ सापडला नाही, अशा पद्धतीचा व्हिडिओ मला सुद्धा युट्यूबवर कुठंच सापडला नाही की स्वर्णिमा अर्ज माय स्कीमवर जायचं, असं करायचं, इथून अर्ज करा। अरे ऑफलाईन अर्ज करा। कोणत्या जिल्ह्यात ऑफलाईन अर्ज स्वर्णिमा योजनेसाठी घेण्यात आला एवढं इतकं जर प्रत्येक गोष्ट जर माहित असती
तर एवढ्या महाग कशाला राहिला असतो? हा, एक तर यासाठी ऑनलाईन पोर्टलच हवं होतं, नाही आहे अवेलेबल. परंतु जे काय या योजनेमध्ये आपल्याला लाभ घ्यायचा आहे, ज्या नवीन उद्योजिका निर्माण होणार आहेत, ज्या महिला आहेत त्यांना अर्ज करायचा आहे, त्यासाठी ज्या पात्रता आहेत, आता त्या पात्रता त्याबद्दलची मी सगळी माहिती जर तुम्हाला यात सांगत बसण्यापेक्षा मी तुम्हाला त्याची खाली PDF मध्ये लिंक देतो, किंवा एक वेबसाईट आहे ज्यावर लिहिलेली सगळी माहिती दिलेली त्याची सुद्धा लिंक देतो. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सगळी A to Z माहिती तिथं वाचू शकता. अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर काय अडचण आली तर कमेंट करायला विसरू नका, किंवा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये असाल तर त्या ठिकाणी मेसेज करा. आमच्याकडून आपल्याला नक्कीच प्रतिसाद दिला जाईल. धन्यवाद.